आता थोड्याफार गप्पा तुमच्यासोबत है ना, खूप दिवसानंतर. तसं पण तू काय जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण की मी कामात असते, माझं रुटीन दाखवते आणि मम्मी नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 10:30 झालेले आहे आणि वेळच मिळत नाही. आज छान ऊन पडलेलं आहे, तर विचार केला 15-20 मिनटं उन्हामध्ये बसते, कारण की वातावरण असं खराब होतं ना, तर मग ऊनच पडत नव्हतं. तर आज आहे वातावरण चांगलं, तर विचार केला गार्डनमध्ये थोडा वेळ बसते आणि व्हिडिओला सुद्धा सुरुवात करते. काल व्हिडिओ आला नाही, त्याचं कारण हेच काल थोडी कामात होती मी. आणि आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि आज आता मम्मी देवपूजा करायला गेलेली आहे आणि आता जस्ट मी गुरुवारी जे मंत्र लावते ना टीव्हीवर ते लावलेले आहे. आणि साईड बाय साईड म्हटलं व्हिडिओला सुद्धा सुरुवात करू. विचार करते मी छान गोड पदार्थ बनवू आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. आणि मागच्या वर्षी आम्ही भारतामध्ये होतो, मी मम्मीकडे होती आणि यावेळेस असं झालेलं आहे का गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मम्मी इथे आहे. तर 2 दिवसा अगोदरचा जो व्हिडिओ होता ना त्यावरती कमेंट आली होती, तर मला खरं इतकं चांगलं वाटलं ना. आणि हे 1 वर्ष इतकं पटकन निघून गेलं, अजिबात कळालं नाही. बघा ना, मागच्या गुरुपौर्णिमेला तिथे होती आणि या गुरुपौर्णिमेला मम्मी इथे आहे. आणि चांगलं वाटतं, पक्ष्यांचा इतका सुंदर आवाज येतोय ना, तर खूप छान वाटतंय. आणि हे बघा, हे जे तुम्हाला झाड दिसते ना, इतके सुंदर फुलं आलेली आहे. आणि आता ही फुलं आलेली आहे ना, तर ही आता सप्टेंबरपर्यंत राहील. आता 3-4 महिने असतात हे फुलं. आणि वेगवेगळ्या कलरची, एक असं पर्पल कलरची फुलं येतात आणि एक पिंक कलरची. आणि बघा किती सुंदर अशी फुलं आलेली आहे आणि बघायला इतकं छान वाटतं ते. आणि म्हणूनच मी असा कॅमेरा सेट केलेला आहे का इथे बसली ना तर तुम्हाला हे ना हा बाजूचा पॉट दिसणार आणि चांगलं वाटतंय. खूप दिवसानंतर बसले आहे मी. मनोजचं नेहमीसारखं ऑफिसचं काम चालू आहे, परीची थोडी स्टडी चालू आहे आणि बेला गेलेली आहे स्कूलला. आता 2-3 दिवसच राहिलेले आहे तिचे स्कूल, फ्रायडे, मंडे आणि ट्यूजडे. अजून 3 दिवस आहे स्कूल तिची, त्याच्यानंतर मग सुट्ट्या लागणार तिला. आणि ती पण खूप एक्सायटेड आहे आणि ती तेच म्हणते का मम्मा दीदीला सुट्ट्या लागल्या आणि मला कधी सुट्ट्या लागणार. त्या गोष्टी नेहमी आमच्या घरात होत असतात. अजून आमचा नाश्ता झालेला आहे. आज मी बनवले होते रवा उत्तप्पे, मस्त रवा उत्तप्पे बनवले होते आणि त्याच्यासोबत आपली नॉर्मल जी इडलीसाठी चटणी बनवतो ते बनवलं होतं. आणि अजून स्वयंपाक करायचा आहे, तर काय बनवायचं आहे ते मी विचार करते. आता मम्मीची देवपूजा झाली ना, त्यानंतर मम्मीला मी विचारेन. तर चला, आता दिवसाची तर सुरुवात झालेली आहे आणि बाकीच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. मम्मी आता प्रसादातला शिरा बनवते स्वामींसाठी, नैवेद्यासाठी. हो, प्रसादाचा शिरा करते. टाकते 2 चमचे. नॉर्मल आपण जसं बनवतो तसंच करायचं आपण. आणि काय व्हिडिओमध्ये तू दिसली नाही, 2-3 व्हिडिओमध्ये मध्ये छोट्याशा क्लिपमध्येच तू दिसते ना. आणि कधी कधी ना कोणी असं स्किप करून बघतं ना, तर त्यांना असं वाटतं तू कुठे गेली. आणि एक वाटीभर घ्यायचं आहे. आणि तिथे एका साईडला दूध सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. फास्ट करते गॅस मी. काजू बदाम परतवलेले आहे त्यामध्ये, ती पण आपण टाकले याच्यात. मस्तपैकी आपण त्याला परतून घेऊ. प्रसादाचा शिरा तयार आहे. तर आता आपण नैवेद्याचं ताट तयार करू आणि हा शिरा त्यामध्ये ठेवते. नैवेद्याचं ताट सुद्धा तयार आहे. नेहमीसारखा स्वयंपाक झालेला आहे. स्वयंपाकामध्ये काय बनवलं तुम्हाला दाखवते. इथे मिक्स भाजी आहे एकदम मस्त. फ्लावर, वाटाणे, बटाटे, वांगी, शिमला मिर्च आणि कोबी पण पाहिजे होता. मागच्या वेळेस आहे ना कोबी होता ना, तर ती कोबी टाकून ना मी मिक्स भाजी बनवली होती. इतकी छान लागली. आणि तुम्हाला माहिती की ही मिक्स भाजी बनवली ना, असं वाटतं आपण जेव्हा उपवास सोडतो ना, म्हणजे हरतालिकाचा उपवास असतो, दुसऱ्या दिवशी आपण 21 भाज्या बनवतो मिक्स ना, तर अगदी तशीच टेस्ट येते. आणि मला डायरेक्ट तेच आठवतं, म्हणजे कढी, मिक्स भाज्या, मोदक हे सर्व असतं नाही का तेव्हा. आणि इथे आहे भात आणि इथे आहे प्रसादाचा शिरा आणि त्यानंतर इथे आहे चणा डाळ. ते असे आपल्या थोडेसे असे वरण असतं ना तसंच बनवलेलं आहे. म्हणजे खूप घट्ट नाही
किंवा खूप जास्त पातळ पण नाही, पण मग आपण रिप्लेस करू शकतो तुरीच्या डाळीला किंवा मुगाच्या डाळीला. ही चण्याची डाळ भिजत ठेवली होती. नॉर्मल कांदा, टोमॅटो, लसूण, आल्याची पेस्ट, सगळे मसाले वगैरे टाकून मी 3 to 4 विसल्स घेतले आणि मग ही चणा डाळ खूप छान लागते. डब्याला सुद्धा तुम्ही बनवले तरी पण खूप छान आहे. त्यानंतर इथे आहे चपात्या. चला आता आम्ही जेवण करतो. 12-20 झालेले आहे. भूक लागली, जेवायचं ना. आली तू? किती दिवस राहिले स्कूलला? 3 days राहिले. फ्रायडे, मंडे आणि ट्यूजडे. मग काय? मग सुट्ट्या, उन्हाळी सुट्ट्या, हो ना. चला हेल्प करते ना तू मामाला. चला आपण एक घेऊन जाऊ. गरम असेल ना? गरम हे दुसरं जे गारा सांगतो हे ते घे. तू घेऊन जाते. पहिले तू पाणी घेऊन जा. आता छोटी मोठी कामं त्यांना सांगत राहते मी. हे घेऊन जा, प्लेट्स घेऊन जा, ग्लासेस घेऊन जा. आता आम्ही कसं सोबत आहोत ना, सोबत मम्मी वगैरे आहे, तर मग आम्ही कसं हॉलमध्येच बसतो. नॉर्मली आम्ही इथे बसतो 4 जण. मग टीव्ही बघता बघता जेवण पण करतो. आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. माझा गुरु माझी आई आहे आणि तुम्हा सर्वांना मम्मीने शुभेच्छा दिलेल्याच आहे. पण आता आपले जे गुरु आहेत त्यांना अगोदर नमस्कार करू. थांब परिमेला. चला नमस्कार कर आईला. चल इकडे 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 कुठ बाबू. बस 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 बस. इकडे 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 इकडे. ये दोघी बाबू. यशस्वी व्हा, सुखी राहा. सुखी राहा. आणि माझ्या जे आपले जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना सुद्धा मी गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि आज तर ना खूप गर्दी आहे केंद्रामध्ये. आज तर खूप. मम्मी तेच म्हणत होती, कारण की मम्मी कसं आज तर मम्मी सकाळी पण गेली असते आणि दुपारी घरी आल्यानंतर मग परत 4-5 वाजता परत मंदिरामध्ये गेले असते. मम्मीला तेच म्हणते, मिस करते काय गोष्टी मंदिरात जाणं. आज मी सकाळीच बघितलं आपले माझ्याच्यावर येतं मोबाईलवर स्वामींचं महाआरती, महाप्रसाद, आपले जे स्वामी सेवेकरी त्यांची लगबग, ते बघून मला खूप मी मिस केले ते आज. हो ना. ऍक्च्युली व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, ते काय अपडेट वगैरे द्यायचे असेल किंवा फोटोज काढलेले असेल किंवा काय पूजा होत असेल, हवन होत असेल, सगळं त्या व्हॉट्सअप ग्रुपवर सगळे फोटोज वगैरे टाकतात. मम्मी ते बघत होते आज ना. बघितलं. जाऊ दे, यावर्षी पण नेक्स्ट इयर तर असेलच तू तिकडे. आपल्या केंद्रात काय काय चालतं सगळे मेसेज येतात मला. मी सगळं बघते रोज. हो, चांगले चांगले. चला आमचं जेवण झालं मस्त आणि आता बसतो आम्ही. आमचं जेवण झालं, आम्ही सोफ्यावर बसतो आणि गप्पा मारत बसतो. आणि महत्वाचं म्हणजे परिबेला मम्मी सोबत असतात कंटिन्यू. चला घरातलं सगळं आवरून झालं माझं. मी थोडा वेळ पडले होते, अर्धा तास, अर्धा पाऊण तास, थोडी फ्रेश झाले. आणि मम्मी गेलेली आहे ती चावरायला. बेला झोपलेली आहे. तर मम्मीला आता 3-4 दिवसानंतर 1.5 महिना ऑलमोस्ट पूर्ण होईल. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे मम्मीचा आपण विचारू, म्हणजे 1.5 महिना हा कसा गेला आणि इथे युरोपमध्ये काय वेगळं वाटलं तिला भारतापेक्षा, तर हे आपण विचारू. म्हणजे तुम्हाला सुद्धा ते एक्सपिरियन्स बघायला ऐकायला चांगलं वाटणार. तर आता अगोदर मी विचार केला चहा ठेवते. आता वाजलेले आहे 4:15 आणि आज गरम होते अक्षरशः. तर सकाळी आपण शिरा बनवला होता, तुम्ही बघितलं. तर ते दूध गरम केलं होतं, तर थोडंफार दूध आहे बघा. तर यामध्येच आता मी चहा ठेवते. आणि घरात संध्याकाळचा एक तर सकाळी आपण सर्व आवरतो आणि त्यानंतर मग संध्याकाळी आपण आवरतो 2 वेळेस. मी व्हॅक्यूम 2 वेळेस करते, सकाळच्या वेळेस आणि मग चहाची वेळ असते ना दुपारनंतर, तर मग तेव्हा मग मी परत व्हॅक्यूमने पूर्ण क्लीन करते. मग परत किचनचं असतं, परत टेबल असतो, परत सोफ्याचं असतं. त्याच्यामुळे काय होतं, घर मेंटेन पण राहतं आणि क्लीन पण राहतं. जास्त कचरा सुद्धा दिसत नाही. आणि मध्ये मध्ये ते गॅसचं मी चहा बनवता येतं, ते आपण ते क्लीन करतच असतो. तर आणि मला आता हा किचन सुद्धा डीप क्लीन करायचा आहे. मला असं वाटतं मम्मी येणार होती ना, त्या अगोदर मी किचन डीप क्लीन केला होता. पण आता मी विचार करते परत क्लीन करायचं, कारण की 1.5-2 महिन्यानंतर डीप क्लीन करते. पण मम्मी सोबतच मी टाइम जास्त स्पेंड करते, त्यामुळे मग माझं तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं जास्त डीप क्लीन करायला मी जात नाहीये.
नॉर्मली ते स्प्रे मारून सगळं क्लीन करते, व्यवस्थित सगळ्या वस्तू असतात, पण ते डीप क्लीन करायची सवय झालेली असते ना 2-2 महिन्यांनी, त्यामुळे मग असं वाटतं नाही करायचं आहे असं. किंवा फ्रीज पण मला क्लीन करायचं आहे, बघू जसा वेळ मिळणार तसं मी करणार. चला अगोदर मी चहा ठेवते. आता थोड्याफार गप्पा तुमच्यासोबत है ना, खूप दिवसानंतर. तसं पण तू काय जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण की मी कामात असते, माझं रुटीन दाखवते आणि मम्मी मोस्टली देवपूजा करत असते किंवा परिबेला सोबत असते, त्याच्यामुळे मग खूप असं दाखवता येत नाही. पण करू काहीतरी आपण छानशी अशी रेसिपी वगैरे शेअर करू लवकर. आणि आज म्हणजे 3-4 दिवसानंतर तुला 1.5 महिना पूर्ण होईल. हो, आणि एवढा 1.5 महिना कसा निघून गेला कळालं. तुला काय वाटतं, म्हणजे कसा एक्सपिरियन्स आहे इथल्या रुटीनचा, किंवा इथे दिवस तुझे कसे जात आहे, आणि भारतात होती तर कसं होतं, थोडंसं वेगळं असं काय वाटतं तुला? अगोदर भारताचं सांग, मग भारतामधलं सांग, नंतर मग इथलं सांग. भारतामध्ये होते तर आपलं घरातलं रुटीन, आपली रोजची कामे, ती घरातली आवरायची, स्वयंपाक, आणि मग रोज संध्याकाळची रुटीन 7 वाजता आपली पोथी वगैरे वाचायची. 1 तास लागतो पोथी वाचायला. तर 1 तास पोथी वाचल्याच्या नंतर परत मग वाचून वगैरे झाल्याच्या नंतर मग थोडंसं टीव्ही बघणं, टीव्ही वगैरे बघून झाल्याच्या नंतर मग जेवण वगैरे करून मग तो दिवस निघून जायचा. म्हणजे ती भारतात माझे तो वेळ कसा निघून जायचा तो माहिती होत नव्हता. आणि म्हणजे इतकं छान असं रुटीन राहायचं. आणि तिकडचं आपलं भारताचं रुटीन वेगळं. तिथे कसं बाहेर कॉलनीमध्ये बाहेर माणसं असतात, आपण बाहेर गेलो तर बोलू शकतो त्यांच्याशी आपण सगळीकडे. किंवा आपण रिक्षा करून जरी आपल्याला रिक्षा करून बाजारात जायचं असेल, भाजी वगैरे आणा, तर रिक्षा करून आपण मार्केटला जाऊ शकतो, भाजी घेऊन येऊ शकतो. कुठे आपण केंद्रात जाऊ शकतो महाराजांच्या. आणि दर गुरुवारी मग केंद्रात पण जात होते. हे माझं ठरलेलं असायचं, दर गुरुवारी केंद्रात जाणं. आणि आपले तर लोक ओळखीचे असायचे, पटकन घराबाहेर निघालो का पटकन मग त्यांच्याशी बोलता येतं. असं आपल्या भारताचं रुटीन आहे. आणि इथलं रुटीन म्हणजे कसं, आता नवीन म्हणजे 8 दिवस मला ऍडजस्ट व्हायला मला जरा थोडा वेळ लागला. इकडचं म्हणजे 3-4 तासाचा फरक आहे इथे. 3.5 तास मागे. तर इथे म्हणजे आपल्याकडे समजा दुपारचे 9 वाजले तर तिकडे 12 वाजतात, 12:30 होतात. मग आपले दुपारचे 12 वाजले तर तिथे 3:30 होतात, बरोबर. मग असं 3-3.5 तासाचं रुटीन आहे आपला. त्याच्यामुळे नवीन मला एवढी काही सवय झाली नाही. झोपेची वेळ वेगळी झाली, म्हणजे रात्री खूप झोपायला म्हणजे थोडंसं हे झालं ऍडजस्ट करायला. मग नंतर मग त्याच्यानंतर मग थोडंसं सवय होत गेली. मग आता व्यवस्थित वाटतं. इथं आता 1.5 महिना झाला मला इथे येऊन. तर इथलं पण वातावरण छान आहे, एकदम मस्त. आणि इथलं तर वातावरण तुम्ही बघा, 1 दिवस ऊन कडक असतं, ते 1 दिवस परत पाऊस, त्याच्यानंतर परत थंडी वारा. आपल्यासारखं नाही भारतासारखं इथे का एकदम असं नॉर्मली हवा येते. खूप गार हवा असते बर्फासारखी. आणि पाऊस पण इतका गार पडतो ना, बर्फाचे थेंब अशी बर्फ आहे का हातात असं वाटतो. कारण की आपल्या इथं नॉर्मल पाऊस पडतो ना, तर ते टेम्परेचर आपल्याला माहिती असतं पाण्याचं का नॉर्मल. पण इथे जेव्हा पाऊस पडतो ना, तर ते पाणी खूप गार असतं. आपण नॉर्मल का पावसात भिजू शकतो, पण इथल्या पावसामध्ये नाही भिजू शकत. हे मी खूप वेळेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि आपल्या इथं कसं लोकांची लगबग दिसते, गर्दी दिसते. आणि इथे दिसतं का तसं मम्मी? इथे कोणीच नाही दिसत बाहेर, सगळे आपल्या घरामध्ये त्यांच्या कामामध्ये. मग असं आपल्याला असं वाटतं की बाहेर कोणीच नाही बाई बोलण्यासारखं. आपण जाऊन बाहेर बघतो तर त्यांचे घर सगळे बंद, जे ते आपल्या घरामध्ये. आणि इथे माझा वेळ कसा जातो, सकाळी उठले का आपलं चहा वगैरे घेतला, कोमलचं काम रुटीन सुरू होऊन जातं रोज. तिचं क्लिनिंग करून झाल्याच्या नंतर मग तिचं स्वयंपाक वगैरे ते करण्यामध्ये. आणि नंतर ती असतेच माझ्याबरोबर बोलायला. नंतर मग मी आले खाली का मग आंघोळ वगैरे माझी देवपूजा झाली का मग आले की तिच्याबरोबर माझा वेळ जातो बोलण्यामध्ये. आणि नंतर परिवेला असतातच माझ्यासोबत. आणि आता पहिला तर सुट्ट्या लागल्या, बेलाला सुट्ट्या लागायच्या बाकी 3 दिवस बाकी वेळेला ना, तर त्यांच्यामध्ये सुद्धा माझा वेळ कसा निघून जातो कळत नाही. पण तुला बोर होत नाही? अजिबात बोर होत नाही मला. एकदम सांगते का माझा वेळ निघून जातो त्यांच्यासोबत. खूप एन्जॉय करतात, इतकं एन्जॉय करतात ना तर माझा त्यांच्यासोबत वेळ निघून जातो. तू एन्जॉय करते का नाही? खूप एन्जॉय करते त्यांच्यासोबत. त्यांना पार्कला घेऊन गेलं की त्या मला म्हणतात बस तू मम्मी, आई तू बस याच्यावर, झोक्यावर बस, मी तुम्हाला झोका देते, बस तू याच्यावर बस, तू त्याच्यावर बस, याच्यावर बस.
आता तुम्ही खेळा, मी बसते, मी राऊंड मारते. हा मम्मी राऊंड मारते आणि इथे मी स्वयंपाक करते, मम्मी मला हेल्प करते, छोटी मोठी काही कट करायचं असेल, लसूण सोलायचं असेल किंवा काय तर हाताखाली मम्मी मला हेल्प तर करतेच मला. पण मग मी किचन मध्ये असते का मम्मी अशीच येऊन बसते, मग आमच्यासोबत गप्पा, मग असं हे ते, मग आमच्या दोघांचं डिस्कस होतं. मग नाश्त्याला काय बनवायचं, जेवायला काय बनवायचं, रात्रीचं जेवायला काय बनवायचं, कारण की आपल्याला आयडिया द्यायला असतात ना. मम्मी आयडिया देते, मनोज मला अगोदर मम्मी नव्हती तेव्हा मग मनोज आयडिया द्यायचे, परिबला सांगायचे हे बनवून. पण आता मम्मी येतात, आता आपल्यापेक्षा वयाने मोठं त्यांना जास्त एक्सपिरियन्स, एकमेकांना आपण विचारू शकतो ना काय बनवायचं काय नाही बनवायचं असं. हा थोडी माझी पसंती, थोडी त्यांची पसंती, त्याप्रमाणे कधी मी मम्मीसाठी बनवते, कधी मम्मी मला आमच्यासाठी बनवते. तर त्यामुळे आता हे 1.5 महिना कळालंच नाही आम्हाला कसा निघून गेला. तर मम्मीला मी म्हंटल त्याचा तुझा एक्सपिरियन्स शेअर कर, जसा तुझा इथे येण्याचा एक्सपिरियन्स शेअर केला होता. ते इथे आल्यानंतर बोर होतं का, किंवा लोक दिसत नाही ना, तर असं वाटत नाही आपल्याला का लोक काय दिसत नाही, कारण की इथे लोक दोन्ही वर्किंग असतात, लोक आपापल्या घरात असतात. सॅटर्डेच्या दिवशी आमचं ठरलेलं असतं, आता आपण शनिवारीच जातो मोस्टली फिरायला, तर तेव्हा लोक दिसतात. पण मग रविवारच्या दिवशी तर एकदमच सामसूम असतं, कोणीच दिसत नाही, एकदम असं आपापल्या घरात. आता समोर आहे तर प्रत्येक जण गार्डन मध्ये ना बार्बिक्यू करताना दिसतात, बाहेर लोक बसतात गॅलरीमध्ये, चिल करत असतात, फॅमिली सोबत फ्रेंड सोबत त्यांना टाइम स्पेंड करतात. पण तसे पण आम्हाला ना, तसं पण आता मम्मी आहे म्हणून तर मग मला अजिबातच वेळ कळत नाही माझा. मम्मी ते दिवसभर मी बिझी असते ते पण मम्मी बघते, पण जेव्हा मी एकटी असते तर मला माझं कामाचं ते माझं पूर्ण शेड्यूल असतं, कसं काय ते काय, तर पूर्ण दिवस निघून जातं. आणि अर्धा वेळ थोडा आहे ते व्हिडिओ शूट, तर व्हिडिओ शूट म्हणजे मी युट्यूबवर याच्यासाठीच आले का माझा टाइमच जात नव्हता, म्हणूनच मी युट्यूब चॅनल केलं का ऍटलिस्ट त्याच्यामध्ये मी बिझी राहील आणि माझा टाइम निघून जाणार, बोर होणार नाही. कारण की सुरुवातीला खूप बोर होतं बघ, आता तरी खूप सवय लागली, तर 5.5 वर्ष झाले. म्हणजे आता असं तर म्हणजे 9 वर्ष रुटीन पूर्ण हे ते पण, मुलींची शाळा त्यांची ती तयारी, त्यांचं ते नाश्ता, आता 12 वाजता बरोबर जेवण तयार असतं. मेरा स्कूल मधून आलं का ते जेवली का परत तिला परत जावं लागतं. 12ला ती 12:15 ते 12 पर्यंत मला जेवण तयार ठेवावंच लागतं, कारण की तिला आल्यावर भूक लागते खूप. तर असं आहे, असा एक्सपिरियन्स आहे. पण तुझ्या फ्रेंड्सला तू मिस करत असेल थोडस, आता नाही तर नॉर्मली असले असते तर तू इथे काय म्हणतात केंद्रात असते तू. पण मग पण मग ठीक आहे नाही का, आता म्हणजे जेवढे दिवस आहे तेवढे, त्याच्यानंतर तुझं जे रुटीन आहे ते महाराजांचं दर्शन होतं मला मोबाईलवर, आपण ग्रुपमध्ये आहे ना, त्याच्यामुळे सगळं मला तिथे आरती वगैरे काय होतं सगळं दिसतं. पारायण यावेळी आता गुरुपौर्णिमेचं पारायण पण होतं, ते सगळं बघितलं मी, सगळ्यांना पाहिलं मी, आपले जे होते सेवेकरी त्यांना सुद्धा पाहिलं मी त्याच्यामध्ये. तर मी तेच माझ्या मम्मीला म्हटलं चला आपण थोड्याशा गप्पा मारूया, आणि छान वाटते का तू ते आल्यावर. खूप मस्त, खूप एन्जॉय करते मी, खूप असं एकदम फ्रेश वातावरण इकडचं. म्हणजे मम्मीमध्ये हवा एकदम फ्रेश आहे, फ्रेश हवा आहे ना. सकाळी मम्मीने चहा घेतल्यानंतर मम्मी काय करते, गार्डन मध्ये थोडसे ना चप्पल न घालता गवतावर असं फिरते 15-20 मिनिटं, ती मध्ये छान होतं. आणि तसं चालल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन पण चांगलं होतं आणि डोळ्यांसाठी पण आपलं चांगलं. हा, तर मग म्हणून मग मी तसं राऊंड मारते आणि मग तीच आवरण्यामध्ये, मग घरातलं थोडंफार हेल्प करण्यामध्ये आणि नंतर परिवेलामध्ये आमचा दिवस संपून निघून जातो. सकाळला सुरुवात झाली आणि आता बघा 5 वाजले. आता परत संध्याकाळचा स्वयंपाक, आता त्यांना थोडं पार्कला घेऊन जाणार, तिथून आलं की जेवण केलं गेला दिवस लगेच मग झोपायची वेळ त्यांची. असा दिवस निघून जातो माझा, मला अजिबात कंटाळा येत नाही. खूप त्यांच्यावर मी खूप एन्जॉय करते, खूप मला चांगलं वाटतं त्यांच्यावर. आणि हाच ऍक्च्युली आमचं डोक्यात हेच होतं ना, परिवाराने जास्तीत जास्त वेळ तुझ्यासोबत टाइम स्पेंड करावा. नॉर्मली आमच्या दोघांसोबतच असतात, त्या दोघी आमच्या दोघांनाच बघत असतात. झोपताना सुद्धा सोडत नाही मला, दोघी माझ्या दोन्ही बाजूला असतात, मी मध्ये त्यांच्या चिटकून झोपतात दोघी मी सोडत नाही जीवन झोपताना सुद्धा. तेच आज मी झोपणार, आज तू झोपणार, असं त्यांचं चालतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.